आता आपण या ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी हे जुने ब्लाऊज घेतलेले आहेत. आता हे ब्लाऊज असं सुरुवातीला उलट्या साईडने पूर्ण व्यवस्थित ठेवून घ्यायचं, असं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. त्यानंतर मग आपल्याला हे दुसरे जुने ब्लाऊज त्याच्यावर ठेवून मार्किंग करून घ्यायचे आहे. त्यासाठी जुने ब्लाऊज पण उलटेच करायचे. आता सुरुवातीला आता हा जो गॅप असतो तो कमरेच्या साईडने तो तसाच ठेवायचा. दोन्ही साईडने कमरेच्या बाजूने सारखं आलं पाहिजे. मध्ये गॅप असला तर चालतोय. तिथून मग आपल्याला इकडे कमरेची बाजू ही मोजून घ्यायची. आता ही इथे आपली कमरेची मार्किंग झाली. त्यानंतर आता हा मोंढा आणि गळा बघून घ्यायचा. आता हा मोंढ्याचं माप झालं. त्यानंतर हा गळा पण व्यवस्थित बघून घ्यायचा, छातीचं माप. त्यानंतर मग इथे मोंढ्यामध्ये फिटिंग करायची, म्हणजे मार्किंग करायची. आता बाही लांबी म्हणजे दंडघेर, जेवढा दंडघेर आहे तो व्यवस्थित बघून इथे मार्किंग करून घ्यायची. सुरुवातीला बाही व्यवस्थित करून घ्यायची, कापड व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग मार्किंग करायची, कारण मागे पुढे होतं. आता अशा पद्धतीने सरळ करून ही रेष व्यवस्थित ओढून घ्यायची अशी इथे कमरेच्या बाजूला. आता त्याच पद्धतीने दुसरी बाजू पण इकडच्या बाजूने हे अशाच पद्धतीने आले पाहिजे, कारण इथे गॅप आहे. मग आपण इकडे सरकून घ्यायचं असं नाही करायचं. तर अशा पद्धतीनेच घ्यायचं आणि मग इथे कमरेची बाजू. त्यानंतर मग आता इथे मोंढा हा व्यवस्थित ओढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि इथे गळा बघून घ्यायचा. आपलं हे मापन बरोबर आहे. इथे मार्किंग करून घ्यायची आणि हा दंडघेर, त्यासाठी बाही व्यवस्थित मागे पुढे असेल तर तिला सरळ करून घ्यायचं. हा इथे हा दंडघेर. मार्किंग केलेल्या बाजूला आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण इथे मार्किंग करून घेतलेले आहे, तर त्या ठिकाणी व्यवस्थित करून घ्यायचं ब्लाऊज आणि मग आपल्याला त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे. जेवढी मार्किंग घेतली तेवढ्यावरच शिलाई घ्यायची, एक्स्ट्रा कापड सोडायची नाही. जेव्हा फिटिंग बघताना मग लूज झालं तर त्याला टिपा मारून घ्यायच्या. परत एक वेळा शिलाई मारून घ्यायची. त्यानंतर हे थोडं सरळ करून, जास्त नाही कट करायचं, थोडंच कटिंग करायचं आणि फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने. अशा पद्धतीने झाल्यानंतर एक्स्ट्रा इथे 2-3 शिलाई आपण टाकून घ्यायच्या आहेत. आता दुसरी बाजू पण त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. आता आपण याला या पद्धतीने फिटिंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने कमरेचं बघून घ्यायचं आपल्या ब्लाऊज बरोबर आहे का, जुन्या ब्लाऊजला जोडून अशा पद्धतीने व्यवस्थित. आपलं थोडंसं लूज ठेवलेलं आहे मी, थोडं अर्धा इंच, कारण ते जुनं ब्लाऊज आहे. तर आपल्याला नंतर फिटिंग त्याला परत नॉर्मल एक शिलाई मारून घ्यायची. या पद्धतीने ही ब्लाऊजला फिटिंग करायची. बाकीचे आपले माप पूर्ण व्यवस्थित असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.